पण रामदासजी, तुम्ही तेव्हा कार्यकर्ते होतात, तुम्ही म्हटलात की सिद्धार्थ हॉस्टेलचे कार्यकर्ते आहे, तुम्ही दोघांनाही नेतृत्व तुमचं तुम्ही मानत होतात, नामदेव ढसाळांचं पण राजा ढालेंचं पण. दोघांमध्ये तुम्हाला असं वाटतं का दोघी खूप स्ट्रॉंग पर्सनॅलिटी होते, राजा ढाले पण नामदेव ढसाळ पण. इगो आपण म्हणतो की शेवटी एक आयडियोलॉजी राहिली बाजूला, इगो क्लॅशमुळे पॅन्थरला खूप मोठं नुकसान झालं, इगो क्लॅश झाला का? हां कमलेश, ही गोष्ट खरी आहे की दोघांचा इगो, त्यामध्ये राजा ढाले यांचा जास्त इगो आणि नामदेव ढसाळ हा थोडासा धाडसी किंवा थोडासा एकदम डॅशिंग. राजा ढाले लिहिण्यामध्ये डॅशिंग होते, परंतु प्रॅक्टिकली त्या डॅशिंगमध्ये थोडंसं नामदेव ढसाळ यांचं नाव होतंच. आणि माझे संबंध त्याचे चांगले होते नामदेवचे. तर या युगोमुळं पॅन्थरमध्ये फूट पडलेली आहे, म्हणजे युगो असायला नको होता. आणि नामदेव ढसाळ यांनी सुद्धा जबाबदारीनं जर तो जाहीरनामा लिहिला असता, सुनील दिघेनामध्ये आणलं नसतं आणि राजा ढालेंच्या बरोबर संपर्क साधून दोघांनी मिळून तो जर लिहिला असता इतरांच्या सहकार्याने, तर हा वाद होत नव्हता. वाद झाला तो यामुळंच की मग राजा ढालेंनी एक पुस्तक लिहिलं की जाहीरनामा की नामा जाहीर, कम्युनिस्ट की एकनिष्ठ, अशी 2 पुस्तकं लिहिली छोटी छोटी. तर त्यामुळं मग हे दोघेजण वेगळे वाद वाढतच गेला. पण कोणी म्हणजे इतकी सगळी मंडळी होती, म्हणजे राजा ढाले आणि नामदेव ढसाळांच्या व्यतिरिक्त अनेक मंडळी होती तुमच्यासारखे, तेव्हा दुसऱ्या फळीतले कार्यकर्ते पॅन्थरमधले होते, मग जवी पवार असतील किंवा बाकी सगळी मंडळी होती, महातेकर असतील किंवा ही काही मंडळी जी नंतर होती सगळी, ह्यांनी कोणी प्रयत्न केला नाही का त्यांना एकत्र आणण्याचा किंवा सांगण्याचा की पॅन्थरसारखी एक मुवमेंट उभी राहते आपण? जवी पवार हे राजा ढालेंसोबतच राहिले. जवी पवार हे मुंबईचे अध्यक्ष पण होते आणि जवी पवार हे तसे बँकेमध्ये नोकरीला असले तरी पॅन्थरच्या मुवमेंटमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. साहित्यिक म्हणून त्यांचं नाव चांगलं होतच होतं. अविनाश महातेकर होते, अर्जुन डांगळे होते, त्यानंतर भाई संगारे होते. अशा पद्धतीचे अनेक पर्सनॅलिटीज होत्या. पण दोघांना जवळ आणण्यामध्ये काय कोणाला यश आलंय नाही आणि कोणी प्रयत्न केला नाही. प्रयत्न कोणी केले नाही, प्रयत्न नाही केला आणि दोघे एकत्र आले नाहीत. प्रयत्न केला असता तर ते दोघे आले नसते एकत्र. कारण राजा ढालेंचं म्हणणं हेच होतं की नामदेव ढसाळ कम्युनिस्टच आहेत. पण माझं व्यक्तिगत असं होतं की राजा नामदेव ढसाळ यांची व्यापक भूमिका अत्यंत योग्य होती. त्यांनी जाहीरनामा लिहिताना राजा ढाले यांना विश्वासामध्ये घ्यायला होतं, वादविवाद करायला काही हरकत नव्हती. आणि एकट्या बौद्धांची संघटना चालवून किंवा संघटना चालवून काय त्याचा फायदा होणार नव्हता. सगळ्या वंचितांना, सगळ्या तळागाळातल्या एकत्र लोकांना आणल्याशिवाय बाबासाहेबांसोबत साकार होऊ शकत नाही. त्यामुळं दोघांनी, त्यामुळं राजा ढाले हे तर चांगले होतेच होते, त्यांचा माझ्यावर एवढा विश्वास होता की मी त्यांच्यापासून वेगळा कधी होईनाच त्यांना वाटलं नव्हतं. पण आता चर्चा जी होते कमले, त्या 2-4-5 वर्षाची होते. पण मी आणि माझ्या सहकार्याने भारतीय दलित पॅन्थरची स्थापना केल्यानंतर, कारण देशातल्या 17 राज्यातले लोक माझ्यासोबत होते. ही नंतर तुम्ही भारतीय दलित पॅन्थर झाल्यानंतर, तर त्यामुळे भारतीय दलित पॅन्थरची स्थापना काय केली. पण मी एक गोष्ट कमले सांगतो की मी नेता अजिबात नव्हतो, सर्वसामान्य मी सहकारी होतो. आम्ही वेगळे झाल्यानंतर आम्ही सुरुवातीला अरुण कांबळेंना अध्यक्ष बनवलं होतं, प्राध्यापक अरुण कांबळे. त्यानंतर गंगाधर गाडींना बनवलं होतं. त्यानंतर मी अध्यक्ष झालो होतो. पण आमची पॅन्थर ओळखली जायची ती आपली पॅन्थर म्हणून. जशी राजा ढालेची पॅन्थर, नामदेव ढसाळची पॅन्थर, तशी ही आठवलेंची पॅन्थर आहे असं लोक म्हणायचे. मी कुठल्या पदावर जरी नसलो, कारण माझा लोकांशी अत्यंत जवळीकतेचा संबंध होता. त्या काळामध्ये रोज मारामाऱ्या कुठे ना कुठे तरी व्हायच्या आणि पोलीस स्टेशनमध्ये मला रोज जावं लागायचं. तुम्ही स्वतः मारामाऱ्या करायचे?
नाही मी हे स्वतः असं नाही मारामारी- तर तू काळच तसा होता म्हणून विचारलं. नाही, तुम्ही करायचात का पण मारामाऱ्या तिथे, कारण तेव्हा खूप व्हायच्यात ना नाही मारामारी संघर्षाचे प्रसंग. चल आपण संघर्षाचे प्रसंग म्हणूया. तुम्ही आज मंत्री आहात, तुम्हाला मारामारा म्हणणं कदाचित थोडं संयुक्तिक वाटणार नाही, नाही, पण मारामारी- संघर्षाचे प्रसंग यायचे का नाही, तेव्हा? नाही, असे प्रसंग तसे काय माझ्यावर आले नाहीत मारामारीचे, पण ज्या ज्या ठिकाणी असे जे वस्त्यामध्ये लोक राहायचे, गावात राहायचे, शहरामध्ये राहायचे, त्या ठिकाणी मारामाऱ्या व्हायच्या. पण त्या मारामाऱ्या झाल्या की पोलीस स्टेशनला जाऊन भेटण्यासाठी मी तिथं सगळ्यांना अगोदर असायचो. पण मला सगळे लोक ओळखायचे. आता मी मंत्रालयामध्ये गेलो की माझ्या पाठीमागं 50-60 लोक असायचे, बरं. आणि याचं काम त्याचं काम, त्या मंत्र्याकडे जा, या मंत्र्याकडे जा. आणि त्यावेळेला मी गेलो की मंत्री मला कोण उभे राहायचे. आपले जितू महाजन होते, गृहराज्यमंत्री. आणि मी गेलो की त्यावेळेला रिबुरो मुंबईचे जुलिओ रिबेरो कमिशनर असायचे. होते. तर मी जर आतमध्ये गेलो तर रिबुरो उठून मला हात मिळवायचे. बरं. म्हणजे रिबुरो हा एकदम धप्पा. तेव्हा तुम्ही फक्त कार्यकर्ते होते, तुम्ही फक्त पक्षाचे हे होता हा, तेव्हा कार्यकर्ता म्हणून माझा रिस्पेक्ट करायचे, कारण आपले मोर्चेसारखे आझाद मैदानात असायचे. आणि कधी हिंसक वळण लागू नये हा प्रयत्न माझा अनेक वेळेला होता. म्हणजे बातमी येणारच आहे तर गडबड करू नये, आणि आपण गडबड केली की पोलीस लाठीचार्ज करतात, नंतर असे प्रकार होतात. त्यामुळं मी सांगेल ते ऐकणारे लाखो लोक आहेत असा समज म्हणा किंवा अशी माहिती पोलिसांकडे होती. आणि त्यामुळं सगळे पोलीस स्टेशनला माझ्या नावाने मला ओळखायचे, DCP ओळखायचे, SCP ओळखायचे, आयुक्त ओळखायचे. तर असं आपलं काम चाललेलं होतं. त्यामुळं मी लीडर असा बनलेलो आहे की भाषण न करता मी लीडर झालेलो आहे. भाषण न करता म्हणजे भाषण करणारे, चांगलं भाषण करणारे लीडर म्हणून लोक ओळखतात. त्यानंतर अनेक पुस्तकं लिहिलेले साहित्यिक म्हणून त्यांना लोक ओळखतात. पण मी साहित्यिकही नाही, मी वक्ताही नाही, तरी मी नेता बनलेलो आहे. का तर माझ्यावर लोकांनी एवढं प्रेम केलेलं आहे की मी लोकांसाठी झटलेलो आहे. आणि मी 98 मध्ये ज्यावेळेला निवडणूक लढलो दादरमध्ये, त्यावेळेला काँग्रेसमध्ये आपल्याला मोठं म्हणजे मान्यता होती आपल्या नावाला, प्रकाश आंबेडकर, गवई साहेब, कवाडे सर. पण आपल्याला दादर सारख्या ठिकाणी उभं राहण्यासाठी काँग्रेसने अजिबात काय मागे पुढे पाहिलं नाही. तर अशा पद्धतीनं 98 मध्ये आपण तिथं निवडून आलो.